नमस्ते मॅडम. नमस्कार. नमस्ते. मित्रांनो, आपण आज पारनेर तालुक्यामध्ये खडकवाडी या गावामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी एक मॅडम आहेत. त्या मॅडमचं जे काही प्रॉब्लेम होते, जे काही आजार होते, रोग होते, व्याधी होती, तर त्या संदर्भासाठी आपण इथे एकत्र आलो. त्यांचा रिझल्टचा व्हिडिओ जो आहे तो आपण इथे घेत आहोत. तर मॅडमच्या तोंडातून आपण या ठिकाणी ऐकणार आहोत की मॅडमला हे प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर काय त्रास होता, त्याचे रिझल्ट कसे भेटले. तर पूर्वी मॅडम, तुमचं नाव काय? माझे नाव सुजाता सुरेंद्र शिंदे. ओके. तुम्ही राहणार कुठले? खडकवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. हे जे साई अमृत ज्यूस जे प्रोडक्ट आहे, हे ज्यूस तुम्हाला कोणी दिलं? सीमाताई रोकडे. ओके. सीमा रोकडे मॅडमने तुम्हाला हे ज्यूस दिलं. ओके. हे ज्यूस घेण्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता? मी 3 वेळा सोनोग्राफी केली, तर माझा म्हणजे किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता. तर मला काही रिझल्ट येत नव्हता. मी बरेचशे टॅबलेट्स घेतल्या, तरी पण मला फरक नव्हता येत. तर ताई म्हणजे ऐका, आम्ही मैत्रिणी म्हणून राहतो, तर त्यांनी मला सांगितलं का इकडे दवाखान्यात जाऊस तोपर्यंत मी तुला अमृत ज्यूस देते. तर ते म्हटले तुला नसन काही म्हणजे खात्री पटत तर तू डॉक्टरांशी भेट. मग मी डॉक्टरांशी भेटायला लोणीला आले. मित्रांनो, आताच मॅडम जे सांगितलं की मॅडमला किडनी स्टोनचा भयंकर त्रास होता आणि हा जो त्रास आहे किडनी स्टोन म्हणजे मुतखडा, तर ह्या किडनी स्टोन वरती मॅडमनी उपचार बरेचसे डॉक्टरचे ट्रीटमेंट घेतली, बरेच वेगळ्या ठिकाणी ते जाऊन आल्यात, तरीही त्यांना कुठल्या प्रकारचा रिझल्ट मिळाला नाही. पण त्यांची जी मैत्रीण आहे ते सीमा रोकडे मॅडम, त्यांच्या माध्यमातून त्यांना साई हॉर्झन या कंपनीचं साई अमृत ज्यूस हे त्यांना मिळालं. तर मॅडम, तुम्हाला आता रिझल्ट कसं वाटतं या प्रोडक्टचा? खूप छान आहे. ओके. बरं, तुम्हाला फक्त किडनी स्टोनचा त्रास होता, त्याचा रिझल्ट भेटलाच, पण अजून याच्याबद्दल दुसरं काय अजून रिझल्ट भेटला? माझं वजन खूप होतं. ओके. आणि फॅट पण जास्त होतं शरीरात. ओके. तर मग 12 दिवसात मी ते कोमट पाणी घेतलं हे अमृत ज्यूस, तर चांगल्या प्रकारे मला फरक आहे. मित्रांनो, आताच मॅडमने जे सांगितलं तुम्हाला की खऱ्या अर्थाने मॅडमला एक प्रॉब्लेम होता की किडनी स्टोनचा, आणि त्याच्याबरोबर मॅडमचं वेट पण खूप जास्त होतं आणि वेट जास्त असल्यामुळं मॅडमला त्याचाही त्रास होता. तर हे आजार बरे करता करता मॅडमला वेट लॉसचा सुद्धाही चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटला. म्हणजे फक्त 13 दिवसामध्ये साई हॉर्झन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून जे ज्यूस तयार करण्यात आले, साई अमृत ज्यूस, तर ह्या साई अमृत ज्यूसच्या माध्यमातून आजार एक होता, पण अजून 2 याच्यावरती त्यांना रिझल्ट भेटला, म्हणजे वेट लॉस वरती रिझल्ट भेटला. तर मॅडम, तुम्हाला 13 दिवसामध्ये किती किलो वजन कमी झालं तुमचं? माझं वजन 65 किलो होतं. ओके. तर आता 59 किलो आहे. ओके. म्हणजे प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर मॅडमचं वजन 65 किलो होतं, आता किती झालं मॅडम? 59 किलो. 59 किलो झालं. म्हणजे खूप जबरदस्त रिझल्ट मॅडमला या ठिकाणी कुठलाही व्यायाम न करताही या ठिकाणी फक्त साई हॉर्झन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं साई अमृत ज्यूस हे ज्यूसचा 2 वेळेस सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम फक्त वापर करून त्यांना वेट लॉस वरती चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटला आणि त्यांचं जे किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता, या दोन्ही गोष्टीवरती खूप सुंदर असा रिझल्ट भेटला. तर मॅडम, तुम्ही ह्या प्रोडक्ट बद्दल आणि ह्या कंपनीबद्दल समाधानी आहे का? आहे ना. ओके. म्हणजे तुम्हाला असं वाटलं का तुम्हाला हे प्रोडक्ट रिझल्ट आला तुम्हाला हे प्रोडक्टचा? आलाय. नक्कीच. तर तुम्ही इतर प्रेक्षकांना काय सांगू शकता? असे बरेचसे प्रेक्षक आहेत, असे बरेचसे आजारक व्याधीने ग्रसलेले लोक आहेत की ज्यांनाही बरेचसे प्रकारचे व्याधी आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला सांगू शकता की हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे? वापरले पाहिजे. नक्कीच वापरलं पाहिजे. हो. ओके. म्हणजे तुम्ही समाधानी आहेत हे प्रोडक्ट बद्दल? आहे. म्हणजे आजपासून तुम्ही इतर लोकांनाही सांगू शकता की मी स्वतः वापरलं, मला रिझल्ट आले, तुम्ही ते प्रोडक्ट वापरू शकता. ओके. तर धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी मॅडमने खूप सुंदर अशी माहिती आपल्या सर्वांना दिली आणि हा अनुभव असा आपल्या साई हॉर्झन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं अशा हजारो लाखो लोकांना येत आहे. तर जे प्रोडक्ट मॅडमनी वापरलं मॅडमच्या रोग आजार व्याधीसाठी, तसं ज्यांनाही कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्या सर्वांनी साई हॉर्झन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं साई अमृत ज्यूस हे प्रोडक्ट वापरावं आणि आपण निरोगी व्हावे. सो थँक्यू. धन्यवाद. जय हिंद. जय साई.